नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण आज आहोत कातर खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे 10 मार्च 2024 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथं मैदान होणार आहे। या मैदानाची आपण रूपरेषा जाणून घेणार आहोत। कात्रेश्वर यात्रा कमिटी आपल्या समवेत आहे। आपण त्यांच्यातून जाणून घेणार आहोत या मैदानाचं नियोजन कशा प्रकारे आहे। वकील साहेब, आम्हाला सांगा, या तुमच्या मैदानाचं थोडक्यात नियोजन सांगा, कशा पद्धतीत मैदान भरलं जाणार आहे। सालाबाद प्रमाणे कात्रेश्वर यात्रेनिमित्त याही वर्षी समस्त ग्रामस्थ कातर खटाव तसेच जय हनुमान तालीम कातर खटाव यांच्या वतीनं आम्ही जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केलेले आहे। यामध्ये यावर्षी विशेषतः आम्ही आंतरराष्ट्रीय मल्ल बोलवले आहेत आणि त्यामुळे एक वेगळं आगळं मैदान भरवण्याचा आमचा प्रयत्न आहे। माझ्या आग्रहाची विनंती सर्वांना कुस्तीप्रेमींना तर राहील की आपण उपस्थित राहून आनंद आपला दुर्नित करावा, तसेच मैदानाची आमची शोभा वाढवावी आणि ही माझी विनंती राहील। या मैदानामध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि विशाल बोधू लढणार आहेत। ही कुस्ती वकील साहेबांनी स्पॉन्सर केली, त्याबद्दल तुम्ही काय सांगा। दरवर्षी नेहमीप्रमाणे आमचे वडील कैलासवासी बहिरू भाऊ बोडके हे मल्ल होते, हे यांना कुस्तीप्रेमी होते आणि त्यांच्या स्मरणार्थ गेली 2005 पासून मी पहिली कुस्ती त्यांच्या स्मरणार्थ असते। ह्याही वर्षी तशीच मी चालू ठेवलेला आहे ती परंपरा आमच्या कुटुंबियातर्फे। काय सांगाल, या मैदानामध्ये भारतातील टॉप लेवलचं मल्ल लढणार आहेत, म्हणजे तुम्ही कसं नियोजन केलं या मैदानाचं, तुम्ही सांगा थोडक्यात। मी लक्ष्मण शिंगाळे, सालाबाद प्रमाणे कात्रेश्वरी यात्रा भव्य दिमागात या ठिकाणी संपन्न होते। ती यात्रेनिमित्त आमचे ॲडव्होकेट दिलीप बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण हा कार्यक्रम कुस्ती कमिटी या ठिकाणी कुस्ती आयोजन केलेला आहे। तरी चांगले मल्ल ह्या कुस्ती मैदानात वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नमस्ते केले। स्पॉन्सर मंडळी सगळी राजा पाटोळे आहेत, बरेच चंद्रशेठ आहेत, वसंत बागल, या सर्वांनी मिळून बरेचसे लोक आहेत, अशा लोकांनी कुस्तीचं नियोजन केलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी कात्रेश्वर यात्रेनिमित्त रथोत्सव 9/3/2024 आणि 10/3/2024 कुस्ती मैदान होणार आहे। बैलगाड्यांची अड्डे आहेत, श्वान पथकाचे शर्यत आहेत, असे भरगच्च कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे। गेले कित्येक वर्ष आम्ही ह्या कुस्ती मैदानामध्ये काम करतोय। ह्याही वर्षी सर्व क्रीडा शौकीनांना, कुस्ती शौकीनांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करावं। या मैदानामध्ये तुम्ही काय नोंद कुस्त्या ठेवली असतील, नोंद किती असणार आहे? साधारण 10 ते 12 पर्यंत, 100 रुपयापासून 25,000। म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण तालमींना एक या गावामध्ये रुपये 100 ते 25,000 पर्यंत कुस्त्या 10 ते 12 या वेळेत नोंदल्या जाणार आहेत। या मैदानामध्ये एकही पैलवानाची कुस्ती राहणार नाही अशी यात्रा कमिटी सांगत। निवेदक कोण असणार आहे या मैदानामध्ये? आमचे आटपाडीचे परशुराम पवार हे अनाउन्सर आहे। तर तुमच्या गावामध्ये मैदान, कुस्ती मैदान किती वर्ष झालं बनवत आहे? आता मलाही मी सगळं 91 सालापासून बघतोय कुस्ती मैदान। त्यांचे वडील किती वर्ष तेव्हा वर्गणी सुद्धा लोक देत होती, अशा परिस्थितीमध्ये मैदान चालू केलेलं आहे आणि आता चांगलं त्याला दिवस आलेला आहे। या मैदानामध्ये महिलांच्या कुस्त्या लागणार आहेत का? महिलांच्या कुस्त्या आल्या तर मी घेणार आहे। तुमच्या गावामध्ये आता तालीम चालू झाली, तालमीमध्ये तुमच्या बरेच मल्ल वसंत बागल त्या तालमीला रोप दिलेला आहे। कित्येक वर्षी आमची तालीम बंद होती, प्रतिनिधी आता फौजीमध्ये रिटायर झाले, त्यांनी जो कार्यक्रम आपला हाती घेतला आणि चांगल्या पद्धतीने मुली आज 20-25 मुलं 20-25 आज प्रॅक्टिस करतात। खरं सांगायचं झालं तर या गावामध्ये कुस्ती स्पॉन्सर करण्यासाठी भरपूर असे दानशूर व्यक्तिमत्व समोर येऊन कुस्ती मैदान घेत असते। खऱ्या अर्थानं गोरगरिबांची मुलं, त्यांना आपल्या गावाकडून थोडासा काय ना काय हातभार लागावा यासाठी हे गावकरी मंडळी कुस्ती घेत असतात। खऱ्या अर्थाने ह्यांचं मत असते कुस्ती वाढली पाहिजे, फुलली पाहिजे, बहरली पाहिजे, यातूनच एखादा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, ऑलिम्पिक वीर अशा पद्धतीचं मल्ल घडावं यासाठी हे सर्व मंडळी कार्यरत असतात। यांनी आपल्या चॅनलला थोडक्यात बाईट दिल्याबद्दल मी कुस्ती हास ध्यास YouTube चॅनल तर त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।